हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 हा आता झालेला आहे राखी सावंत शो. आणि राखी सावंत शो मध्ये तेच होतं जे राखी सांगते. राखी जशी स्क्रिप्ट लिहिते तसेच बाकीचे सदस्य वागतात, रिॲक्ट करतात आणि ती जशी हिंट देते त्याप्रमाणेच ते वागतात. तर हा राखी सावंत शो आहे आणि राखी आहे स्क्रिप्ट रायटर, बरोबर की नाही. आणि जसं एखादा टीव्ही सिरियल मध्ये आपल्याला जशा गोष्टी पाहायला मिळतात तशाच गोष्टी आता आपल्याला बिग बॉस सीझन 6 मध्ये पाहायला मिळत आहेत. जसं टीव्ही सिरियल मध्ये आपण पाहतो सासू सुनेची भांडणं, एक्स्ट्रा मॅरिड अफेअर, एकमेकांच्या अंगावर धावून येणं, एकमेकांना थोबाडीत मारणं, अशाच गोष्टी आता बिग बॉस सीझन 6 मध्ये पाहायला मिळतात. कारण हा आहे राखी सावंत शो. या बाकीच्या सदस्यांना काहीच करता येत नाहीये, त्यामुळे सगळा शो जो आहे तो डिपेंड आहे राखीवरती. आणि राखीला जे मनाला येईल ते करण्याची मुभा बिग बॉसने तिला दिलेली आहे. तर एपिसोड मध्ये आपण पाहिलं की आईची पत्र, भावाचे पत्र, बहिणीची पत्र, सगळ्यांची पत्र आलेली आहेत आणि बिग बॉस नॉमिनेशन करणार आहे या पत्रांच्या आधारावरती. म्हणजे ज्याचं पत्र वाचलं जाणार तो या नॉमिनेशन पासून वाचणार. कालच्या एपिसोड मध्ये आपण पाहिलं की सागर आणि प्राजक्ताचा जो ड्रामा झाला, प्राजक्ता आधी सागरला सांगत होते की तू मला नॉमिनेट कर, तू मला नॉमिनेट कर. सागर पण होता की नाही मी तुला करणार नाही, तूच मला कर. आणि शेवटी आपण पाहिलं काय झालं, प्राजक्ताने बझर दाबायचा प्रयत्न केला आणि सागर त्याच्यावर थाप मारली. राखी मॅडमने इथे एक चाल चालली आणि सागरला नॉमिनेट नाही केलं, नॉमिनेट केलं प्राजक्ताला. नंतर प्राजक्ताची ट्यूबलाईट पेटली की अरे आपण नॉमिनेट झालेलो आहे. नंतर तिचा ड्रामा सुरू झाला, रडण्याचा, ओरडण्याचा. मला माझं आईचं पत्र वाचायचं आहे आणि सागर बद्दल पण तिला प्रेम आहे. म्हणजे हा कुठला कन्फ्युजनचा गेम आहे. प्राजक्ता शुक्रे एक मास्टर माइंड आहे राखीच्या हिशोबाने. राखी म्हणते ही मास्टर माइंड आहे आणि राकेश म्हणतो की तिला काहीच कळत नाही गेम मधलं काय खरं आणि काय खोटं. कारण आता आपण जे बघतोय, जे एपिसोड लेटेस्ट एपिसोड पाहतोय त्याच्यामध्ये प्राजक्ता शुक्रे गेम खेळताना आपल्याला दिसतेय. बघा ना, एकीकडे सागरला म्हणते की नाही तूच मला नॉमिनेट कर आणि जेव्हा स्वतः नॉमिनेट होते तेव्हा किती हा ड्रामा ती सुरू करते. कशासाठी आहे हा ड्रामा? म्हणजे प्रेक्षकांना असं दाखवायचं की बाबा मी वेडी नाहीये, मी डम नाहीये, मला यालाच नॉमिनेट करायचं होतं परंतु चुकून आता मी नॉमिनेट झालेली आहे, हे प्रेक्षकांना संदेश द्यायचा आहे. तर दुसरी जोडी होती तन्वी आणि प्रभूची. दोघांमध्ये कोण नॉमिनेट होणार? तन्वी इथे बरोबर तिने गेम खेळलेला आहे आणि तिने स्वतःला नॉमिनेट करून घेतलेला आहे. कारण ही आहे सिम्पॅथीची वेळ, प्रेक्षकांच्या नजरेत मोठं होण्याची हीच ती वेळ आणि तन्वीने ती साधलेली आहे. प्रभूला पत्र वाचण्याचा चान्स तिने दिलेला आहे. तुझी आई ती माझी आई, बरोबर. कारण हे जे दाखवलेलं आहे तिने आतापर्यंत प्रेक्षकांना प्रभू बरोबरचं नातं ते तिला इथे निभावणं भागच होतं. तिसरी जोडी संकेत आणि विशालची. आता संकेत जो आहे, संकेत आणि विशालचे एक वेगळाच बॉन्ड आपण तयार झालेला दिसतोय. कारण मागच्या वेळेस पण विशालने त्याला जे आहे फ्लॉप कॅटेगरीमध्ये न टाकता त्याला हिट कॅटेगरीमध्ये टाकलं होतं आणि तेव्हापासून त्यांचे दोघांचा सूर जुळलेला आहे. संकेतला इथं त्याच्या बायकोचं पत्र आलेलं होतं, पहिलंच पत्र होतं, तरी पण विशालच्या वडिलांचं पत्र आहे त्यामुळे त्याने इथे माघार घेतलेली आहे. आणि विशाल इथे त्याला म्हणतो की माझा छोटा भाऊच आहे, आपले वडीलच आपल्याला पत्र लिहितायत आणि ते पत्र संकेतला वाचायला तो सांगतो. इथे विशाल जो आहे तो संकेतला आता स्वतःच्या याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय कारण पुढे जाऊन संकेत त्याला खूप उपयोगी येणार आहे. राकेश आणि दीपाली या दोघांमध्ये ऑब्वियस सुरुवातीपासून माहिती होतं की दीपाली ताईच नॉमिनेट होणार आहे. कारण राकेशने जो तिच्यावरती जो एक पगडा तो ऑलरेडी सेट केलेला आहे की दीपाली जी आहे त्या दोघांची मैत्री आहे, परंतु दीपालीला एक राकेश बद्दल खूप आपुलकी आहे आणि ती स्वतःलाच नॉमिनेट करून घेते. इथे दीपाली ताई स्वतःसाठी गेम खेळतच नाही, आतापर्यंत ती कुठेच खेळेल नाही आणि आता ती नॉमिनेशन मध्ये आलेली आहे. तिचे खूप जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता सगळ्यात महत्वाचा जो डिसिजन होता तो होता अनुश्री आणि संस्कृतीमध्ये. संस्कृती आत्ताच आलेली आहे आणि तिला खरंच पत्र वाचण्याची अशी काही गरज नव्हती. अनुश्रीला गरज होती कारण अनुश्री खूप एकटी पडल्यासारखी दिसते. तिला आजूबाजूला कोणी, तिची रुचिता एक फ्रेंड होती ती सुद्धा गेलेली आहे आणि बाकी तिचं कुणाशीच एवढं काही जमत नाहीये. तिथे तिला गरज होती पत्राची आणि ती खूप इमोशनल, ऑलरेडी आधीपासूनच इमोशनल झाली होती आणि ती खूप रडताना आपल्याला दिसते. परंतु संस्कृतीला रडण्याचं कारण काय होतं? संस्कृती उगीच ड्रामा करताना आपल्याला दिसतेय
तिने एक स्पष्ट बोलली असती की मला नॉमिनेट व्हायचं नाहीये, त्यामुळे मी बझर दाबणार आहे. तर इथे कुठे अनुश्री सुद्धा अलर्ट झाली असती, परंतु अनुश्री त्या इमोशन्स मध्ये वाहत गेली आणि इथे संस्कृतीने बझर दाबलेला आहे आणि अनुश्रीला नॉमिनेट केलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं की बाबा प्राजक्ता राखीला दोष देते की तू मला नॉमिनेट का केलं. प्राजक्ता विशालशी जाऊन बोलतेय, सागरशी जाऊन बोलतेय, अनुश्री बरोबर रडतीये की मला नॉमिनेट का केलं, कारण तिने बझर दाबला होता परंतु सागरने वरतून दाबल्यामुळं स्वतः प्राजक्ताच नॉमिनेट झाली आणि तिच्या मनात तो राग आहे. राकेशच्या बद्दल पण तिच्या मनात राग आहे की राकेशने सुद्धा इन्स्टिगेट केलं असं तिला वाटतंय. अनुश्री खूप सगळ्यात जास्त रडताना आपल्याला दिसते आणि ती चर्चा करताना दिसते की बाबा लोकांना दिसत असेल ना की हे चुकीचं झालंय माझ्यासोबत. त्यानंतर बिग बॉस सांगतात डेंजर की बद्दल. डेंजर की कुणाला चोरता येणार नाही, कुणाला देता येणार नाही आणि जरी हरवली तरी त्याचे इफेक्ट जे आहेत ते कुठेच कमी होणार नाहीत. तर अशी ही डेंजर कीज आपल्याला पुढे काय करणार आहेत बिग बॉस ते नक्कीच पाहायला मिळेल. परंतु जे पॉवर कीचे जे मिसयूज झाले त्याच्यामुळेच ही डेंजर की आणली गेलेली आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की बिग बॉस याच्यानंतर पॉवर की देणार नाहीत, कारण पॉवर कीमुळे एवढा काही ड्रामा झाला, एकाची पॉवर की दुसऱ्याला, दुसऱ्याची तिसऱ्याला, त्यामुळे बिग बॉसने ती पॉवर कीच बंद करून नाव डेंजर की ठेवलेलं आहे आणि ती असणाऱ्याला नुकसान होणार आहे. इकडे आपण पाहिलं की संस्कृती आणि अनुश्री यांच्यामध्ये आता थिणगी पडलेली आहे आणि बसलेले असताना राखी समोर जेव्हा डिस्कशन चालतंय तेव्हा संस्कृती तिला सॉरी म्हणते अनुश्रीला, परंतु अनुश्री म्हणते की आता नाही, तू बघ आता. म्हणजे अनुश्री आता संस्कृतीला प्रत्येक वेळी नॉमिनेट करणार आहे आणि ती कशी या घरातनं जाईल हे ती पाहणार आहे. त्यानंतर येतो राखीचा मेन ड्रामा. राखी सावंत ऑलरेडी संकेतला सांगून ठेवते की बाबा त्याचं जे उघड झालेलं आहे, त्याचं लग्न झालेलं, ती ऑलरेडी सांगते की आपण ड्रामा करूयात आणि संकेत पण तिला सामील होतो आणि नंतर प्रेक्षकांना पाहायला मिळतो हा महाड्रामा. राखी आरडाओरडा करते की तू मला सांगितलं नाही, मला अंधारात ठेवलं आणि संकेत पण म्हणतो की माझी काय चुकी आहे याच्यामध्ये, माझं लग्न झालेलं आहे, मी तुला कुठेही असं काही बोललेलं नाहीये, मी सिंगल आहे म्हटलेलं नाहीये आणि सगळेच जण या ड्रामामध्ये ओढले जातात. इकडे तन्वी मॅडमला सगळ्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात, विशाल रोखण्याचा प्रयत्न करतोय, अनुश्री मध्ये बोलतीये, रेवा बोलतीये, सगळेजण चारही बाजूने सगळेजण बोलतायत आणि कॅमेरा अँगल त्यांच्यावरती फिरतायत. तर असा हा स्क्रिप्टेड ड्रामा प्रेक्षकांना पाहायचा आहे का? नाही पाहायचा आहे. प्रेक्षकांना हा ड्रामा पाहायचा नाहीये. हा ड्रामा पाहायला खूप साऱ्या टीव्ही सिरियल्स आम्हाला आहेत. असा बिग बॉस शो मध्ये येऊन हा जर ड्रामा पाहायचा आम्हाला आहे तर कशाला हवी राखी सावंत इथे. त्यानंतर आपण पाहिलं संकेत जो आहे तो तिच्यावरती पाण्याची बादली ओततोय. राखी इथे भांडताना दिसतीये आणि नंतर अनुश्रीला ती तिची लायकी दाखवते तेव्हा अनुश्री सुद्धा चिडते आणि ती म्हणते की तुझ्यासारख्यांना मी चप्पल उचलायला पण ठेवणार नाही, तू बघशील तुझ्यापेक्षा जास्त मोठी होऊन मी दाखवेल. इथे अनुश्रीला तिने इन्स्टिगेट केलेलं आहे. प्राजक्ता सांगते की मी ऑलरेडी तुला सांगितलं होतं त्याचं लग्न झालेलं आहे आणि हे कुणाला सांगू नको. म्हणजे हा पूर्ण ड्रामा यांनी जो क्रिएट केलेला आहे तर प्रेक्षक खूप नाराज आहेत या स्क्रिप्टेड ड्रामावरती आणि इथे सिद्ध झालेलं आहे की हा जो बिग बॉस शो आहे तो स्क्रिप्टेड आहे. म्हणजे काय काय स्क्रिप्टेड आहे, काही गोष्टी आपल्या लक्षात येत आहेत पण काही गोष्टी लक्षात पण येत नसतील की काय स्क्रिप्टेड आहे. म्हणजे रुचिताच्या बाबतीत जे झालं ते सुद्धा स्क्रिप्टेडच होतं का? ते आपल्याला जशा पद्धतीने दाखवलं गेलं तसं खरंच नसेलही. विशाल आणि रुचिताचं जे आपल्याला ड्रामा दाखवला गेला, त्यांचं रिलेशन दाखवलं गेलं ते खरंच स्क्रिप्टेड असू शकतं. काहीच आपण विश्वास ठेवू शकत नाही. आणि रुचिता आता बाहेर आल्यानंतर बिग बॉस वरती भरपूर आरोप लावताना आपल्याला दिसतेय, कारण जे दाखवलं गेलं ते पूर्ण सत्य नव्हतं. तर असा हा बिग बॉसचा शो कुठल्या दिशेने चाललेला आहे, काय दाखवतायत, प्रेक्षकांच्या डोळ्यात धूळ फेकतायत का? म्हणजे राखी सावंत जो ड्रामा क्रिएट करते तो एक्सपेक्टेड नाहीये. इथे हा आपल्याला पर्सनॅलिटीचा गेम पाहायचा आहे ना की ड्रामा. तुमचं काय म्हणणं आहे? राखी नक्कीच शो चालवतीये, तिच्यामुळे हा शो अप झालेला आहे, TRP वाढलेला आहे. तर तुम्हाला काय म्हणायचंय? राखीचं हे जे वागणं आहे, हा जो ड्रामा आहे तो योग्य आहे का? नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला आवडतंय का हा स्क्रिप्टेड ड्रामा? आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.